हॅलो फ्रेंड्स, आज आपण थर्मोडायनामिक्सचा नेक्स्ट पार्ट स्टडी करणार आहे. त्यामध्ये आपण पहिला कन्सेप्ट जो आहे तो इंटरनल एनर्जीचा स्टडी करत आहे. आता इंटरनल एनर्जी ही दोन प्रकारच्या सिम्बॉलने दाखवली जाते, आयदर यू और ई. आपण या ठिकाणी यू हे सिम्बॉल वापरणार आहे आणि त्यानुसार आपण पुढे जाणार आहे. तर इंटरनल एनर्जी म्हणजे नक्की काय, तर एखाद्या सिस्टीम शी असोसिएटेड जी एनर्जी असते त्याला आपण इंटरनल एनर्जी असं म्हणतो. मग या इंटरनल एनर्जी मध्ये मेनली त्या सिस्टीम मध्ये असणाऱ्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी याची सम ही इंटरनल एनर्जी म्हणून कन्सिडर केली जाते. मग त्यानंतर पुन्हा त्याचे सब डिवाइड होऊन ट्रान्सलेशनल, रोटेशनल, व्हायब्रेशनल एनर्जी ज्या आहेत या सगळ्या प्रकारच्या एनर्जीची सम आपण इंटरनल एनर्जी म्हणून सांगू शकतो. तर मेनली इन शॉर्ट डिफाइन करायचं झालं तर टोटल एनर्जी असोसिएटेड विथ द सिस्टीम इज कॉल्ड इंटरनल एनर्जी, और इंटरनल एनर्जी इज द सम ऑफ पोटेंशियल अँड कायनेटिक एनर्जी ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ द सिस्टीम. प्रत्येक पार्टिकल्सची इंटरनल एनर्जी ही काय असणार आहे, प्रत्येक पार्टिकलच्या कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीची सम असणार आहे. मग या ठिकाणी इंटरनल एनर्जी जी आहे आपण ती थोडस काही एक्झाम्पल घेऊन त्याच्या व्हॅल्यू कशा व्हॅरी होतात त्या या ठिकाणी आपण बघणार आहे. आपल्याला एक इल्युस्ट्रेशन म्हणून असं सांगितलं तर कन्सेप्ट म्हणून आपण बघूयात. The energy transferred to the system, the energy transferred to the system or performing work on system added to the system, then energy is added to the system. In another case, energy transferred from the system or by performing work on the surrounding, releases energy. दोन कन्सेप्ट आहेत बघा. पहिला, जर आपण सिस्टीमला हीट प्रोव्हाइड केली तर सिस्टीमच्या इंटरनल एनर्जी मध्ये ती ऍड होणार. दुसरा, सिस्टीम वरती वर्कडन केलं तरी देखील ती एनर्जी जी आहे ती काय होणार, इंटरनल एनर्जी मध्ये ऍड होणार. परंतु जर सिस्टीम कडून एनर्जी रिलीज केली गेली तर काय होणार, एनर्जी कमी होणार सिस्टीमची. आणि दुसरा, जर वर्कडन सिस्टीम न केलं सराउंडिंग वरती तरी देखील एनर्जी काय होणार बाळांनो, रिलीज झाली त्याची, म्हणजेच कमी झालेली असणार आहे. तर या दोन कन्सेप्ट वरती काही छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. कन्सेप्ट समजलाय का बघा. वर्कडन सिस्टीम वर झालं किंवा सिस्टीमला हीट सप्लाय केली, एनर्जी ऍड होणार. वर्कडन सिस्टीमने केलं, सिस्टीम कडून हीट ट्रान्सफर झाली तर काय होणार बाळांनो, त्या केसमध्ये आपण सांगितलं की एनर्जी ही डिक्रीज होणार. एक इल्युस्ट्रेशन म्हणून बघा काय उत्तर येते आपलं. 30 किलोजूल of heat supplied to the system डेल्टा यू काय होणार आहे बाळांनो, याचा प्लस 30 किलोजूल की मायनस 30 किलोजूल. काय केलं, हीट सप्लाय टू द सिस्टीम, मग ऍड होणार त्याच्या इंटरनल एनर्जी मध्ये, म्हणून डेल्टा यू काय होणार, प्लस 30 किलोजूल येणार याचा. पुढे असं म्हणलेलं आहे, इफ 20 किलोजूल if 20 kilojoule work is done on the system,
एनर्जी मध्ये काय चेंज होणार आहे बाळांनो, डेल्टा यू बिकम अगेन +20, कारण आपण म्हणलं की सिस्टीम वर जर वर्क झालं, वगणं सिस्टीम वरती झालं तर एनर्जी त्याच्यामध्ये ऍड केली जाते. देन थर्ड, दोन्हीचं कॉम्बिनेशन बघूयात आपण. इफ सिस्टम रिलीजेस 10 kilojule of heat, system releases 10 kilojule of heat and perform 15 kilojule of work and perform 15 kilojule of work on the surrounding okay, then internal energy काय आहे? सिस्टम रिलीजेस 10 kilojule of heat, रिलीज करते म्हणजे डिक्रीज होते, आणि परफॉर्म 15 kilojule of work ऑन द सराउंडिंग, म्हणजे पहिलं काय केलं, हीट रिलीज केली म्हणजे मायनस, पुन्हा काय केलं, वर्क डन परफॉर्म केलं बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग, देन अगेन मायनस. तर टोटल इंटरनल एनर्जी मध्ये बदल किती झाला बाळांनो, -25 kilojule झाली, म्हणजे एनर्जी काय झाली, सिस्टीमची डिक्रीज झाली. लेट इट क्लिअर, वर्क डन ऑन द सिस्टीम एनर्जी ऍडेड, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग वर्क डन, तर एनर्जी डिक्रीज, एनर्जी लेस होणार त्याच्यामधून. दुसरं काय सांगितलं आपण, हीट प्रोव्हाइड केली सिस्टीमला तर काय होणार, ऍड होणार. सिस्टीमने हीट रिलीज केली तर एनर्जी काय होणार, त्याची मायनस होणार. ओके, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, समजले का बघा. न्यूमेरिकल मध्ये हेच आपल्याला साइन त्याचे जमले पाहिजेत, कधी प्लस घ्यायची कधी मायनस घ्यायची, बस याच्या पलीकडे इथे काही नाही. दुसरं सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं, जे आपण कन्सेप्ट आधी लर्न केलेले आहेत त्याच्यामध्ये, तर इंटरनल एनर्जी हे बाळांनो काय आहे रे, इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. इंटरनल एनर्जी नुसतं का चेंज इन इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी कशी कॅल्क्युलेट करतो आपण, U2 मायनस U1. आपण काय सांगितलं होतं लास्ट टाइम देखील की ही जो आपल्याला U1 किंवा U2 आहे त्याच्या माध्यमातूनच आपल्याला डेल्टा यू कॅल्क्युलेट करता येतो, फक्त इंटरनल एनर्जी असं स्पेसिफिकली आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. मग डेल्टा यू काय आहे बाळांनो, स्टेट फंक्शन आहे, बिकॉज इट डिपेंड्स अपॉन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. आणि दुसरं आपण या ठिकाणी जे सांगितलेलं होतं की इंटरनल एनर्जी ही सम आहे कुणाची, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ द सिस्टीम. तर हे लक्षात येते का बघा सगळ्यांच्या. Then we'll move to the another terminology which is also more important terminology of the thermodynamics, enthalpy. Enthalpy is also a state function. Enthalpy is also a state function denoted by letter H. आता याला देखील डिफाइन करत असताना मॅथमेटिकल टर्म मध्ये डिफाइन केलेला आहे की H इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन. एंथैल्पी इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन. आता याच्यावरून आपल्याला आपण जे सांगितलेलं आहे की हे स्टेट फंक्शन आहे, म्हणजेच एंथैल्पी ही कुणावर डिपेंड असणार बाळांनो, त्याच्या इनिशियल आणि फायनल स्टेट वरती डिपेंड असणार. देअरफॉर H1 इज इक्वल टू काय आलं, U1 प्लस P1 V1 येणार. H2 इज इक्वल टू काय आलं बाळांनो, U2 प्लस P2 V2 येणार. देअरफॉर वी कॅन कॅल्क्युलेट डेल्टा H. तो कसा कॅल्क्युलेट करायचा डेल्टा H, म्हणजे हे इक्वेशन 1 कन्सिडर केलं, हे इक्वेशन 2 कन्सिडर केलं, तर इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबस्ट्रॅक्ट केलं, H2 मायनस H1 इज इक्वल टू काय आलं बाळांनो, U2 प्लस P2 V2 मायनस U1 मायनस P1 V1. दोन सिमिलर टर्म्स एकत्र घेऊयात. H2 मायनस H1 म्हणजेच काय आलं, डेल्टा H आलं. U2 मायनस U1 एका ब्रॅकेट मध्ये घेऊयात, प्लस P2 V2 मायनस P1 V1 एका ब्रॅकेट मध्ये घेतलं. देअरफॉर डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U
plus delta PV. But if pressure is constant, then P1 is equal to P2 is equal to P constant. Therefore we can write delta H is equal to delta U. P जर constant असेल तर तो आपण साइडला घेणार P delta V, and this is the relation between internal energy and enthalpy change of the reaction. Delta H is equal to delta U plus P delta V. अडचण आहे का बघा बाळांनो, एकदम सिंपल डेरिव्हेशन आहे. काय केलं बघा आपण, मॅथमॅटिकल डेफिनेशन सांगितली एन्थाल्पीची. काय डेफिनेशन आहे मॅथमॅटिकल डेफिनेशन? H इज इक्वल टू U प्लस PV. एन्थाल्पी इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन. Then as enthalpy is a state function, it depends upon initial and final state. Therefore we written equation for the initial state. H1 is equal to U1 plus P1 V1 and H2 is equal to U2 plus P2 V2. Then we have to find the change. So we subtracted equation 1 from equation 2. H2 minus H1 is equal to U2 plus P2 V2 minus U1 minus P1 V1. ब्रॅकेट मध्ये घेतलं असतं तर प्लस आलं असतं. Then delta H is equal to similar terms आपण एकत्र घेतला U2 minus U1 P2 V2 minus P1 V1. Then U2 minus U1 is काय आलं बाळांनो? चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा U, आणि इकडे P2 V2 minus P1 V1 काय आलं? डेल्टा PV आलं. But if P1 is equal to P2 is equal to P, आणि तो काय आहे? कॉन्स्टंट आहे. जर प्रेशर हे कॉन्स्टंट असेल तर इथं असणारा डेल्टा P जो असणार आहे बाळांनो, तो काय असणार आहे? P2 मायनस P1 आहे, बरोबर का? मग तो काय येणार बाळांनो? सेमच असेल तर काय येणार? तो फक्त P राहणार, तिथे चेंजेस नसेल तर P मिळेल प्रेशर. ऍट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा H बिकम इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा सगळ्यांना? आता हेच जे आहे हे आपण नॉर्मल एका सिस्टीमला अप्लाय केलंय. हे जर आपण केमिकल रिएक्शनला अप्लाय करायला गेलो तर आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅस अशा कंपोनंटचा विचार करत असताना या ठिकाणी नक्की इक्वेशन काय मिळतं ते बघूया. हे लक्षात ठेवा, हे आपल्याला पुढे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं ऍप्लिकेशन आहे डिफरंट प्रोसेसेसला, त्या ठिकाणी हे नक्की आपल्याला वापरावं लागणार आहे. आता या ठिकाणी कॉन्स्टंट प्रेशरला डेल्टा H ची व्हॅल्यू काय आली बाळांनो? डेल्टा U प्लस P डेल्टा V. ओके, देन टू द नेक्स्ट कन्सेप्ट. याच्यातलंच आर्टिकल आहे एन्थाल्पी मधलं, आणि जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे तिथूनच आपण सुरुवात करणार आहे पुढच्या इक्वेशनला. त्याच्या आधी आपण थोडस एन्थाल्पी H फॉर केमिकल रिएक्शन or chemical change for solids and liquids तर मला सांगा या ठिकाणी हे जे इक्वेशन आलेले आपल्याकडे, कुठले इक्वेशन आले? डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. यातला कोणता कंपोनंट हा सॉलिड आणि लिक्विड साठी कॉन्स्टंट राहू शकतो? फॉर सॉलिड्स अँड लिक्विड्स कुठली टर्म अशी आहे ज्याच्यातला चेंज हा निग्लिजिबल असू शकतो? बरोबर आहे, येते सगळ्यांना. डिस्कशन आपलं पाठीमागे एकदा झालंय हेनरीज लॉच्या वेळेस. सॉलिड्स हे काय असतात? इनकॉम्प्रेसिबल असतात, बरोबर का? म्हणजे त्याच्यातला कुठला घटक आहे तो फार चेंज होणार नाही. लिक्विड पण त्याच पद्धतीचे आहेत, थोडेसे जास्त कॉम्प्रेस, फार जास्त कॉम्प्रेस करता येत नाहीत आपल्याला. म्हणजेच त्यांच्यामध्ये असणारा चेंज ऑफ व्हॉल्यूम नावाचा जो फॅक्टर आहे तो काय असणार बाळांनो? खूप निग्लिजिबल असणार. त्यामुळे फॉर सॉलिड्स अँड लिक्विड्स डेल्टा H बिकम्स इक्वल टू द डेल्टा U बिकॉज डेल्टा V कॅन बी निग्लेक्टेड, और वी कॅन से डेल्टा V इज इक्वल टू 0. फार काही चेंज होत नाही, म्हणजेच आपण असं समजूयात की तो 0 आहे. देन सेकंड, रिएक्शंस कॅरीड आउट इन क्लोज्ड वेसल्स.
ज्या रिॲक्शन क्लोज वेसल्स मध्ये होतात त्या ठिकाणी नक्की हा जो एन्थाल्पी मध्ये असणारा बदल आहे तो कशा पद्धतीने होतो ते आपल्याला बघायचं आहे. काय सांगता येईल बघा आपल्याला या ठिकाणी क्लोज वेसल्स मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे, येतं तुम्हाला. क्लोज वेसल मध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. कुणाकुणाला आठवतंय बघा, काय म्हटलं होतं आपण? क्लोज वेसल मध्ये पुन्हा एक टर्म काय होते? कॉन्स्टंट येते. कोणती टर्म आठवली का बघा? कुठली रिॲक्शन घेतली, कुठली प्रोसेस आपण डिस्कस केली होती की जी क्लोज वेसल मध्ये आपण सांगितलं होतं की याच्यातला चेंज हा 0 असतो. बरोबर आहे. कुठे? वरतीच उत्तर आहे, वरच्याच ऑप्शन मध्ये. काय सांगितलेलं होतं आपण त्या ठिकाणी? रिॲक्शन्स कॅरीड आउट इन क्लोज वेसल. एक्झाम्पल कुणाचं आहे म्हटलं होतं आपण? आयसोकोरिक प्रोसेस. कुणाचा आहे? आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय रे बाळांनो? ज्याच्यामध्ये चेंज ऑफ व्हॉल्यूम काय असतो? 0 असतो. म्हणजे ज्या रिॲक्शन्स ह्या क्लोज वेसल मध्ये कॅरी होतात त्यासाठी डेल्टा व्ही काय असतो बाळांनो? 0 असतो. त्यामुळे पुन्हा एकदा डेल्टा एच इक्वल टू काय येणार? डेल्टा यू येणार. Delta H become equal to the delta U. Then third, for gaseous reactants and products, delta V cannot be considered as a 0. कारण गॅस मध्ये काय होतं? फार जास्त प्रमाणात कॉम्प्रेशन होतं किंवा एक्सपान्शन होऊ शकतं. त्यामुळे चेंज ऑफ व्हॉल्यूम हा निग्लेक्ट करता येणार नाही. आणि चेंज ऑफ व्हॉल्यूम जर निग्लेक्ट करता येत नसेल तर आपल्याला हे इक्वेशन पुढे सॉल्व्ह करावं लागेल आणि केमिकल रिॲक्शनच्या टर्म्स मध्ये आपल्याला मांडावं लागेल. ठीक आहे. इथपर्यंत पहिले 2 पॉइंट कळाले असतील. पुढचा पॉइंट आपण डिस्कस करूया. मला सांगा P डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय येणार आहे बाळांनो? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस P इंटू V2 मायनस V1. Therefore we can write delta H is equal to delta U plus PV2 minus PV1. But according to ideal gas equation, PV is equal to nRT. Therefore we can write PV1 is equal to N1RT and PV2 is equal to N2RT. PV1 is equal to N1RT, PV2 is equal to N2RT. Therefore we can write delta H is equal to delta U plus काय सांगता येईल बघा? PV2 च्या जागी काय लिहिणार? N2RT minus N1RT. Then take RT common, delta U plus N2 minus N1 RT. Therefore we can write delta H is equal to delta U plus delta nRT. तो डेल्टा एन काय आहे आपण ते डिस्कस करूया. इथपर्यंत समजलंय का बघा सगळ्यांना? काय अडचण आहे का कुणाला इथपर्यंत? क्लिअर? ओके. आता हे झालं आपल्यासाठी एक इक्वेशन तयार. पण डेल्टा एन काय आहे बघा. समजा बाळांना आपण एक रिॲक्शन घेतली N2 प्लस 3H2 gives 2NH3. मी डायरेक्ट ऍप्लिकेशन शिकवतोय तुम्हाला या ठिकाणी. न्यूमेरिकल मध्ये कसं अप्लाय करायचंय तुम्हाला. या ठिकाणी एवढी रिॲक्शन दिली जाते, कुठलीही मॅथमॅटिकल व्हॅल्यू प्रोव्हाइड केली जात नाही आणि असं म्हटलं जातं की व्हॉट इज रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. तर देन आपल्याला हा फॉर्म्युला आठवला पाहिजे, ज्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलेलं आहे आपण? डेल्टा एन घेतलेला आहे. कारण काहीच व्हॅल्यू नाहीये असं वाटतंय आपल्याला. ठीक आहे का? परंतु इथं काहीतरी व्हॅल्यू आहे जी आपण स्वतः कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी डेल्टा एन समजावून घेतला पाहिजे. डेल्टा एन काय असतो बाळांनो? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट, गॅसियस नॉट लिक्विड ऑर सॉलिड, मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट, कुठले? गॅसियस. So delta n is the number of moles of gaseous product minus number of moles of gaseous reactant. मग इथे कुठली व्हॅल्यू दिली आपल्याला? डेल्टा एन कॅल्क्युलेट करता येईल. प्रोडक्टचे मोल किती आहेत बाळांनो या ठिकाणी? प्रोडक्टचे 2, रिएक्टंटचे किती आहेत? 4. किती आला डेल्टा एन?
-2. मग रिलेशन काय आलं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस 2RT. तर असा ऑप्शन असेल तिथे, किंवा असं दिलं असेल डेल्टा एच डेल्टा यू पेक्षा जास्त आहे किंवा डेल्टा यू डेल्टा एच पेक्षा जास्त आहे. बघूयात आपण. डेल्टा एच मिळतो जेव्हा डेल्टा यू मधून 2RT सबस्ट्रॅक्ट केलं जातं. म्हणजेच डेल्टा यू काय आहे बाळांनो, लार्ज आहे कुणापेक्षा, डेल्टा एच पेक्षा. कारण काय, डेल्टा यू मधून ही व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट केल्यावर डेल्टा एच मिळतो. म्हणजे डेल्टा एच मध्ये ही व्हॅल्यू ऍड केली तर डेल्टा यू मिळतो. म्हणजे डेल्टा यू काय बाळांनो, लार्ज आहे कुणापेक्षा, डेल्टा एच पेक्षा. समजतंय? काय अडचण? नक्की क्लिअर? ओके. आता एक क्वेश्चन विचारण्याची पद्धत बघा कशी असते बोर्डला, की 3 मार्कचा क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. अंडर विच कंडिशन्स डेल्टा एच बिकम्स इक्वल टू द डेल्टा यू. So first condition is there, for solids and liquids change of volume is negligible, so delta V is equal to 0, therefore delta H become equal to delta U. Then in second condition, reactions carried out in closed vessel, ज्या closed vessel मध्ये रिएक्शन कॅरी करतो त्यासाठी डेल्टा V किती असतो बाळांनो, 0 असतो. म्हणून या ठिकाणी काय येणार तुमचं, डेल्टा H इज इक्वल टू पुन्हा डेल्टा U येणार. तिसरी कंडिशन कोणाच्या डोक्यात आली का, आर्टिकल इथं समोर आहे, फॉर्म्युला इथं समोर आहे, तुमच्या डोक्यात आली का बघा बरं. याच्याकडे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एनआरटी आहे. काय डोक्यात आलं बघा तुमच्या, बरोबर डोक्यात आलेलं आहे. काय डोक्यात आलेलं आहे, डेल्टा एन जर 0 झाला, डेल्टा एन जर 0 झाला तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू येणार. मग पुढे एखादा क्वेश्चन येतो, काय 4 रिएक्शन दिल्या जातात ऑप्शन मध्ये आणि वर क्वेश्चन असतो, फॉर विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन डेल्टा एच बिकम इक्वल टू द डेल्टा यू. काय सांगणार, बघणार इकडे काय प्रोडक्टचे मोल, इकडे रिएक्टंटचे मोल. रिएक्शन एक एक्सप्लेन करतो मी तुम्हाला तशी. काय रिएक्शन आहे, 2HI गिव्स H2 प्लस I2. इकडे मोल किती आले, 1 प्लस 1, इकडे किती आहे 2, सगळे गॅसियस आहेत. काय झालं, डेल्टा एन 0 आला, डेल्टा एन 0 आला, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू येणार. अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन विचारण्याचा ओघ या आर्टिकल वरती फार जास्त आहे. सगळ्यांचं पार्ट काय असतं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. परंतु क्वेश्चन येताना नेहमी कशावर येतो, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एनआरटी वरती येतो. आणि रिक्वेस्ट आहे तुम्हाला हा फॉर्म्युला विसरू नका. डेल्टा इन कसा कॅल्क्युलेट करायचा बघा, 100% तुम्हाला एक क्वेश्चन देऊन जाणार याच्यावरती. समजलंय? बोर्ड साठी पण क्वेश्चन येतो, बोर्ड साठी न्यूमरिकल येतं 3 मार्कला. पुढे डिस्कस करणार आहे मी तुमच्याशी न्यूमरिकल्स. ओके. डीपीपी सगळी एक्सप्लेन करणं इथं शक्य नाहीये, ठीक आहे का. ऍज सुन ऍज लॉकडाऊन विल गेट ओव्हर विल डिस्कस दॅट क्वेश्चन्स. बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न असतील, पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण एक जे आपलं बुक आहे ते तर ऍटलीस्ट कम्प्लीट करूयात. प्लस एनसीईआरटी मधून किंवा जे एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत ते देखील मी इथं टॉपची संपलं की त्याच्या एंडला कम्प्लीट करून घेणार आहे. इथं कळाले सगळ्यांना? पुन्हा एकदा सांगू? ओके. काय सांगितलं बघा, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. डेल्टा व्ही काय केलं बाळांनो, डेल्टा व्ही थोडंसं इथे समजून घ्या, यू आणि व्ही थोडा सारखा दिसेल माझ्याकडून. ओके. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू पी व्ही टू मायनस व्ही वन आहे. डेल्टा व्ही म्हणजे मल्टिप्लाय केलं, पी व्ही टू मायनस पी व्ही वन घेतला. अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू एनआरटी. therefore we can write for PV1 and PV2 काय लिहिलं, N1RT N2RT. बाकी सगळे हुशार आहात तुम्ही. इथं व्हॅल्यू पुटअप केली, N2RT मायनस N1RT, N2 मायनस N1 ब्रॅकेट मध्ये घेतलं, RT कॉमन काढला, त्यानंतर काय आला N2 मायनस N1 काय आला बाळांनो, डेल्टा N एवढा आला. ठीक आहे. क्वेश्चन कळालं का बघा, न्यूमरिकल्स. एका दगडात 2 पक्षी मारले. तिथं कुठले बोर्डचा क्वेश्चन आहे, 3 मार्कचा. ठीक आहे. हा कुठला, अंडर विच कंडिशन डेल्टा इज बिकम इक्वल टू डेल्टा यू. पहिली कंडिशन फॉर सॉलिड अँड लिक्विड्स वेअर डेल्टा व्ही इज निग्लिजिबल, फॉर रिएक्शंस कॅरिड आउट इन क्लोज्ड वेसल. आणि तिसरे फॉर रिएक्शन हॅव्हिंग डेल्टा इन इज इक्वल टू 0. तिसरी कंडिशन. ओके. फॉर डेल्टा इन इक्वल टू 0, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू, डेल्टा एन इक्वल टू 0, देन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. दिस इज थर्ड कंडिशन. दुसरा 2 मार्कचा एक प्रश्न मारला आहे, पण इथं 3 मारलेला आहे. 2 मार्कचा प्रश्न कुठला आहे, इथं प्रूव्ह दॅट डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एनआरटी. इथं आपण हे सुरुवात केली, इथे 2 मार्क्स साठी.
आधी एक क्वेश्चन होता तो एक येतो, प्रूव्ह दॅट डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. ठीक आहे, तो 2 मार्कचा क्वेश्चन, हा 2 मार्कचा क्वेश्चन, हा टोटल 3 मार्कचा क्वेश्चन. आणि कॉम्पिटिटिव्ह ओरिएंटेड या ठिकाणी 2 ते 3 प्रकारे क्वेश्चन विचारला जातो. पुढील पैकी कुठल्या रिएक्शन मध्ये डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू असेल, कुठल्या रिएक्शन मध्ये डेल्टा एच ग्रेटर दॅन डेल्टा यू असेल, कुठल्या रिएक्शन मध्ये डेल्टा यू ग्रेटर दॅन डेल्टा एच असेल, किंवा कुठल्या रिएक्शन मध्ये डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस आरटी, मायनस 3RT, मायनस 2RT प्लस आरटी अशी कंडिशन अवेलेबल होते. एकदम सिंपल आर्टिकल बाळांनो, होपफुली तुम्हाला समजलेलं असेल. आता याच्यावरूनच आपल्याला वर्कडन जे आहे ते बघायचं आहे. वर्कडनचा फॉर्म्युला काय रे बाळांनो, केमिकल रिएक्शन साठी वर्कडन शोधायचं आपल्याला. केमिकल रिएक्शन साठी काय वर्कडनचा फॉर्म्युला, अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. हा बरोबर आहे, कोण बोललं, W इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. W is equal to minus P external into delta V. We can calculate work done for chemical reaction. Work done for chemical reaction. काय सांगितलं आपण, वर्क डनचा फॉर्म्युला वी नो दॅट, तसे आपल्याला सगळंच माहित असतं, P external into delta V. Therefore work done is equal to minus P external into V2 minus V1. चलो P external म्हणजे P कन्सिडर करूयात आपण या ठिकाणी. Therefore W is equal to minus PV2 minus minus plus PV1. But according to ideal gas equation, according to ideal gas equation, कुठल्या PV is equal to nRT. Therefore we can write PV1 is equal to N1RT, PV2 is equal to N2RT. समजताय? Then put this value in this equation. Work done is equal to minus काय लिहिलं N2RT प्लस काय लिहिलं N1RT. ठीक आहे, मग या ठिकाणी काय करूयात, मायनस आपण जर बाजूला घेतला तर या ठिकाणी काय मिळेल, मायनस N2 मायनस N1RT. ठीक आहे, आता या ठिकाणी मायनस N2 मायनस N1 काय आलं बाळांनो, डेल्टा nRT. वर्क डन इज इक्वल टू काय आलं तुमचं, मायनस डेल्टा nRT. पुन्हा एकदा बघा, वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही और मायनस पी डेल्टा व्ही घ्या, फार कन्फ्युजन होणार नाही. मायनस पी डेल्टा व्ही घेतलं तर एक्सटर्नल प्रेशर इक्वल टू प्रेशर कन्सिडर केले आपण. देन W इज इक्वल टू मायनस पी इंटू V2, PV2 मायनस मायनस प्लस PV1. देन मगाशी जसं केलं आपण, PV2 म्हणजे N2RT आहे, PV1 म्हणजे N1RT आहे. त्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी पुट केल्या. त्यानंतर आपल्याला इक्वेशन जे मिळालं ते काय मिळालं, W इज इक्वल टू मायनस डेल्टा nRT. आता सिमिलर टाइप क्वेश्चन जो मगाशी होता तो विचारला जातो, वर्क डन इन फॉलोइंग रिएक्शन. काही डेटा प्रोव्हाइड नाही केला जातो. काय क्वेश्चन आहे, सपोज PCl5 गॅसियस डिसोसिएटेड ऍज PCl3 गॅसियस प्लस Cl2 गॅसियस. सो व्हॉट इज वर्क डन. तो डेल्टा एन नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट किती आहेत, 1 आणि 1 2 मायनस वर्क डन इज इक्वल टू मायनस डेल्टा nRT मायनस डेल्टा एन कसा काढणार, प्रोडक्टचे मोल किती 2, रिएक्टंटचे किती 1 इंटू RT. इथे किती आलं, मायनस 2 इन मायनस 1 1. काय आलं तुमचं, वर्क डन इज इक्वल टू मायनस RT आलं. हेच एक्झाम्पल आपण घेतलं असतं, N2 प्लस 3H2 gives 2NH3. आता डेल्टा एन किती येणार आहे बाळांनो, 2 आणि हा 4 आहे. प्रोडक्टचे 2 मोल्स आहेत, रिएक्टंटचे 4 मोल्स आहेत. सो 2 मायनस 4 किती आलं, मायनस 2 आलं. देअरफॉर W इज इक्वल टू काय आलं, मायनस डेल्टा एन किती आला, मायनस 2 RT. देअरफॉर W किती आलं बाळांनो, प्लस 2RT. So thermodynamic topic always has a trend to ask question on these articles. So keep in mind, work done
in chemical reaction and enthalpy change during chemical reaction. Delta H equal to delta U plus delta nRT and W is equal to minus delta nRT, where they will not give any type of numerical values. They will just provide you reaction and ask answer. Okay. I think समजलं असावं. न्यूमरिकल सेट त्याच्यावरती बेस. त्याच्या आधी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला बघावं लागेल, मग न्यूमरिकल्स कडे जावं लागेल. त्याचे काही ऍप्लिकेशन्स आहेत तिथं. इथून पुढे प्रत्येक वेळी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असं म्हणत बसणार नाही मी. FLOT फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो बघा आपल्याला. बरेचशी स्टेटमेंट्स आहेत. एनर्जी त्यातलं तुमचं फेवरेट आहे. एनर्जी नायदर बी क्रिएटेड, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, but it can be converted from one kind to another kind. म्हणजे एनर्जी निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, तिचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर होत असतं. दुसरा, एनर्जी of universe always remains constant. तर युनिवर्स म्हणजे काय बाळांनो, सिस्टीम प्लस सराउंडिंग आहे. सिस्टीमने सराउंडिंगला दिली, सराउंडिंगने सिस्टीमकडे ट्रान्सफर केली, तर याच्यामध्ये होणारा टोटल बदल हा शेवटी काय असणार आहे बाळांनो, कॉन्स्टंट असणार आहे. तिसरा जे स्टेटमेंट आहे ते तुम्ही हे स्प्लिट करून लिहू शकता. एनर्जी ऑफ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट. युनिवर्स म्हणजेच काय, सिस्टीम अँड सराउंडिंग. हे सगळे एकच प्रकारचे स्टेटमेंट आहेत. एनर्जी ऑफ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग, टोटल एनर्जी म्हणावं लागेल. टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट. फोर्थ स्टेटमेंट काय देऊ शकतो आपण, टोटल इंटरनल एनर्जी of an isolated system remains constant. म्हणजे बघा, एखादी सिस्टीम आयसोलेट केलेली आहे तर तिची इंटरनल एनर्जी काय राहणार बाळांनो, कॉन्स्टंट. कारण काय होते, एक्सचेंज होत नाहीये, आयसोलेटेड आहे सराउंडिंग पासून पूर्णपणे. तर काय होणार, देर इज नो एक्सचेंज ऑफ मॅटर, एनर्जी, एनिथिंग, काही होणार नाहीये एक्सचेंज. तर ते आयसोलेटेड असतो ना, त्याची इंटरनल एनर्जी काय राहते बाळांनो, कॉन्स्टंट राहते. तर या ठिकाणी त्याचे 4 स्टेटमेंट आहेत. जुन्या काळामध्ये बोर्डला विचारण्याची एक पद्धत होती की गिव्ह एनी 4 स्टेटमेंट्स ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. तर आता या ठिकाणी पहिले 4 स्टेटमेंट आहेत जे आपण आपल्याकडे असावेत म्हणून तुम्हाला सांगितले. काय सांगितलं, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन काइंड टू अनदर काइंड. सेकंड काय सांगितलं आपण, टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. देन थर्ड काय सांगितलं, एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आणि फोर्थ काय सांगितलं, टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट. देन व्हॉट इज मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. मॅथमॅटिकली फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नक्की काय आहे, तर मॅथमॅटिकली चेंज इन इंटरनल एनर्जी, ठीक आहे, तो चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू प्लस वर्क डन. म्हणजे इंटरनल एनर्जी मध्ये असणारा बदल जो आहे तो पुन्हा एवढा असतो, क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मगाशी आपण डिस्कस केलेलं होतं इंटरनल एनर्जी मध्ये. काय सांगितलेलं होतं आपण इंटरनल एनर्जी मध्ये, की हा जो हीट कंटेंट आहे किंवा वर्क डन आहे तो ऍड कधी होतो आणि मायनस कधी होतो.
म्हणून आपण म्हणलं होतं की इंटरनल एनर्जी ही डिपेंडंट आहे कुणावरती, क्यू आणि डब्ल्यू वरती. आता याच्यावरून आपल्याला ऍप्लिकेशन्स बघायचे. ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स टू डिफरंट प्रोसेसेस. पहिली प्रोसेस बघूयात आपण, आयसोथर्मल प्रोसेस. तुला आठवते का कुणाला? बघा, आयसोथर्मल प्रोसेस काय असतं? आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा टी इज इक्वल टू 0, डेल्टा यू इज इक्वल टू 0, क्यू इज नॉट इक्वल टू 0. अप्लाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस वर्क डन, बट delta u is equal to 0 during isothermal process. Therefore, Q is equal to minus work done, or W is equal to minus Q is the equation at constant temperature for the first law of thermodynamics. Then second process कोणती होती बाळांना? आठवते का बघा? पण आयसोबॅरिक प्रोसेस घेऊयात आपण. What happened during isobaric process? Then delta P is equal to 0 for isobaric process. Delta U is equal to Q plus work done. हे काय आपलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. मग आता या ठिकाणी P तर कुठं नाहीये, but we know that W is equal to minus P delta V, Q minus P delta V. परंतु इथं डेल्टा P आहे का बाळांनो? नाहीये. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे? फक्त P आहे. मग डेल्टा P0 असतो, फक्त P0 नाही घेता येत आपल्याला. त्यामुळे डेल्टा U जो आहे, डेल्टा U, त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन काय मिळालं बाळांनो? या ठिकाणी Q मायनस P डेल्टा V. देअरफॉर वी कॅन राईट Q at constant pressure is equal to delta U plus P delta V. समजून घ्या, फार महत्वाचा पॉइंट आहे. हीट चेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर, हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. काय डोक्यात क्लिक झालं का? डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही कशाचा तरी फॉर्म्युला 2 मिनिटांपूर्वी डिराईव्ह केलेला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे? बरोबर आहे. कोण बोललं? डेल्टा एच चा फॉर्म्युला आहे. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा V. Therefore, we can write QP is equal to delta H. बरोबर आहे. कधी कधी क्वेश्चन मध्ये डेल्टा एच डायरेक्टली दिला जात नाही. ते काय म्हणतात? हीट चेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर, किंवा असं म्हटलं जातं हीट रिलीज ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज, हीट अब्सॉर्ब ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज. त्यावेळेस काय डोक्यात आलं पाहिजे आपल्या? हा काय दिलेला आहे? डेल्टा एच दिलेला आहे. समजते का? ओके. देन ते कुठून आला डेल्टा एच? याची व्हॅल्यू आहे. ओके, आधी डिराईव्ह केलेली आहे, आता लिहित बसत नाही, तर तुम्ही लिहिलं तर चालेल. सिन्स डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. समजलं? देन द थर्ड प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस काय 0 असतं ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये? हा, कोण सांगते बघा? क्यू इज इक्वल टू काय असतो? 0 असतो. देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. मग काय आलं फॉर्म्युला? डेल्टा इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. पाठ झाला असेल आतापर्यंत. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यू काय आला? 0. त्यामुळे डेल्टा यू काय आला? वर्क डन एवढा आला. बरोबर आहे का? डेल्टा यू काय आला? वर्क डन एवढा आला. आता फोर्थ आणि लास्ट प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेसला काय असतं बाळांनो? डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. ओके, वी हॅव फॉर्म्युला डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस वर्क डन. डेल्टा व्ही कुठं आहे का? आहे डब्ल्यू च्या फॉर्म्युल्यामध्ये. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस पी डेल्टा व्ही, सॉरी क्यू मायनस पी डेल्टा व्ही. वर्क डन म्हणजे काय असतं? मायनस पी डेल्टा व्ही. मग डेल्टा व्ही जर 0 झाला तर डेल्टा यू काय येणार? क्यू एवढा येणार. क्यू कुठला? कॉन्स्टंट व्हॉल्यूम एवढा येणार.
जसं इथं म्हणलं होतं हिट रिलीज ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे डेल्टा एच असणार, तसंच जर दिलं हिट रिलीज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम तर तो काय असणार आहे, डायरेक्टली डेल्टा यू असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तो प्लस का मायनस घ्यायचा हे रिलीज किंवा ऍब्झॉर्ब वरून ठरवायचंय. रिलीज मायनस, ऍब्झॉर्ब प्लस. परंतु या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला काय दिलं जाईल, क्यू ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा क्यू ऍट कॉन्स्टंट प्रेशर, पण डायरेक्टली डेल्टा एच किंवा डेल्टा यू दिला जाईल याची गॅरंटी नाही. म्हणजेच आपल्याला इथे लक्षात ठेवायला लागणार आहे, काय लक्षात ठेवायला लागणार आहे, दोन शब्द लक्षात ठेवा, युव्ही आणि एचपी. युव्ही काय बाळांनो, डेल्टा यू हा काय असतो, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला असतो. युव्ही एवढा सिंग ठेवा लक्षात. देन एचपी हिंदुस्तान पेट्रोलियम काय लक्षात ठेवणार, डेल्टा एच ऍट कॉन्स्टंट प्रेशर असतो आणि डेल्टा यू ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असतो. समजलं का बघा या ठिकाणी. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, मी ज्यावेळेस स्टेट फंक्शन 5 फंक्शन घेतलं होतं, 5 फंक्शनच्या आर्टिकल मध्ये मी म्हणलं होतं बाळांनो पुढे इंटरेस्टिंग फॅक्ट येणार आहे ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन करणार आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं. आता इथं फॉर्म्युले बघा, इथे काही अडचण नाहीये. इथे फॉर्म्युला बघा, डेल्टा एच वरती हिट डिपेंडंट आला, हिट वर्क फंक्शन आहे. हिट कुणावर डिपेंड आला, क्यूपी कुणावर डिपेंड आला, H2 मायनस H1 वर डिपेंडंट आला. H2 मायनस H1 वर डिपेंड आला म्हणजे कुणावर डिपेंड आला, इनिशियल आणि फायनल स्टेट वर डिपेंड आला. क्यू कोण आहे, 5 फंक्शन डिपेंड कुणा, इनिशियल आणि फायनल स्टेट वर. म्हणजे आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये क्वेश्चन आहे 4 मार्कचा, लक्षात ठेवा. ड्युरिंग आयसोबॅरिक प्रोसेस डॅश डॅश बिकम्स स्टेट फंक्शन. ड्युरिंग आयसोबॅरिक प्रोसेस heat become state function because it depends upon the initial and final states of the enthalpy. Then पुढे इथे बघा, वर्क डन कुणावर डिपेंड आलं, डेल्टा यू. डेल्टा यू म्हणजेच काय रे बाळांनो, U2 मायनस EU1. ड्युरिंग adiabatic process work done become state function because it depends upon the final and initial states of the internal energy. समजतंय कशी मजा आहे बघा. तिकडे सांगितलं केमिस्ट्रीच आहे हो आपलं, काय करणार त्याला. तिकडे सांगणार असं आहे, पुन्हा इथं आल्यावर म्हणणार इथं मात्र असं होतं. इथं आता मी काय एक्सप्लेन करायची गरज आहे का, डोक्यात गेलं का काय बघा. ड्युरिंग आयसोकोरिक प्रोसेस हीट काय आलं, डिपेंड कुणावरती, डेल्टा यू म्हणजेच काय, U2 मायनस U1 म्हणजेच फायनल अँड इनिशियल स्टेट ऑफ द इंटरनल एनर्जी. म्हणजे 3 स्टेटमेंट इथं मला कायम लक्षात ठेवली पाहिजेत. पहिलं, ड्युरिंग आयसोबॅरिक प्रोसेस हीट बिकम स्टेट फंक्शन. ड्युरिंग adiabatic प्रोसेस वर्क डन बिकम स्टेट फंक्शन. ड्युरिंग आयसोकोरिक प्रोसेस हीट बिकम्स स्टेट फंक्शन. During isochoric and isobaric process, heat becomes state function. During adiabatic process, work done become a state function. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, 4 मार्कचा क्वेश्चन आहे. डायरेक्ट उत्तर लिहिता येण्यासारखं आहे, विसरू नका, डोक्यात ठेवा. ठीक आहे, आज आपण इथे थांबूयात. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स डिस्कस करून पुढचा पार्ट घेऊया. थँक्यू.